नमस्कार. आपल्या उजनी धरण अपडेट न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. खरं तर हा दुपारचा व्हिडिओ करण्यामागचं कारण म्हणजे सतर्कता इशारा देण्याचं मेन उद्दिष्ट आहे. कारण आता सध्याला उजनी धरणातून सायंकाळी 5 वाजता जो विसर्ग सोडण्यात येणार आहे त्याबाबत आणि वीरमधून जो विसर्ग वाढलेला आहे नीरा नदीमध्ये त्याबाबत आपण सविस्तर माहिती घेणार आहोत. दुपारी 1 वाजता उजनी धरणाची एकूण पाणी पातळी 496.260 मीटर, तर एकूण पाणीसाठा हा 110.63 TMC आणि उपयुक्त पाणीसाठा हा 46.97 म्हणजे 47 TMC पाणीसाठा झालेला आहे. म्हणजेच आपल्याला उजनी धरण 100% भरण्यासाठी केवळ 6 ते 7 TMC पाण्याची गरज आहे. आणि टक्केवारी बघितलं तर आपण सकाळीच म्हणलो होतो की संध्याकाळपर्यंत 90% जाईल, परंतु उजनीत येणारा दौंडचा विसर्गामध्ये सातत्यानं वाढ होते. त्या वाढीचा जर हिशोब केला तर उजनी संध्याकाळपर्यंत 92-93% पुढे जाईल. उद्या सकाळपर्यंत 100% भरलेले असेल. तर सध्याला दुपारी 1 वाजता उजनी धरणाची पाणी पातळी आहे 87.68%, म्हणजे जवळपास 88%. 1 ते 6 पर्यंत 5 तासामध्ये किमान 4 ते 5% पाणी वाढणार आहे. म्हणजे 90 जर ओलांडणार आहेच, पण 92-93% पर्यंत उजनी धरण जाणार आहे. वरून येणारा पाण्याचा वाढता विसर्ग लक्षात घेऊन उजनी धरण प्रशासनाने उजनीतून भीमा नदीमध्ये 20,000 क्युसेकचा विसर्ग संध्याकाळी 5 वाजता सोडण्याचं नियोजन केलं आहे. खरं तर त्याचबरोबर कालवा, बोगदा, सिनावडा उपसा सिंचन ह्या योजना चालू करणं गरजेचं आहे. कारण कालव्यावर असणारी जी शेती आहे त्या ठिकाणच्या बऱ्याच लागणी राहिलेल्या आहेत. बऱ्याच ठिकाणी आपल्या परिसरात पाऊस एवढा मोठा झालेला नाही, त्यामुळे लागणी थांबलेल्या आहेत. त्यातूनही पाणी सोडणं याबरोबरच गरजेचं आहे. त्यातून जास्त पाणी जाणार नाही, परंतु ह्या योजना चालू होणं गरजेचं आहे. वीज निर्मिती प्रकल्प चालू होणं गरजेचं आहे. सध्याला दौंडमधून येणारा विसर्ग जो बघितला तो सध्याला 85,728 क्युसेकचा विसर्ग येतोय. म्हणजे सकाळपेक्षा जवळपास 8 ते 9,000 क्युसेकनं वाढलेला आहे. आणि दौंडच्या बनगाडाच्या विसर्गामध्येही मोठी वाढ झालेली दिसते. कारण सध्याला बनगाडाचा विसर्ग हा 60,000 सकाळी 60,000 होता, त्यामध्ये वाढ होऊन तो जवळपास त्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. बनगाडाचा विसर्ग दुपारी 1 वाजता जवळपास 73,000च्या पुढे गेलेला आहे आणि त्यामध्ये आणखी वाढ होऊ शकते. कारण वरच्या धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पाऊस सातत्यानं चालू आहे. त्या धरणातून पाणी सोडण्याचं सध्याला चालू आहे. त्या कोणत्या धरणातून किती पाणी सोडलंय याबद्दल आपण आकडेवारी घेऊया. सध्याला येडगावमधून 5,000 क्युसेक्स, चिलेवाडेमधून 3,817 क्युसेक्स, कलमडूमधून 1,508 क्युसेक्स आणि कासारसाई 1,085, मुळशी 24,745, टेमघर 275, वरसगाव 8,303, पानशेत 8,139, खडकवासलातून 27,016, आंध्रामधून 2,042, पवनामधून 5,000, वडिवलेमधून 2,172 आणि चस्कामानमधून 7,210 असं जवळपास 96,312 क्युसेकचा विसर्ग वेगवेगळ्या धरणातून चालू आहे. सकाळीचा हिशोब बघितला तर आपला 64,230 क्युसेकचा विसर्ग असणारा तो जवळपास 1.5 पटीने वाढला आहे. बरोबर 1.5 पटीने वाढून तो 96,312 झाला आहे. म्हणजेच आणखीही बंडगार्डन किंवा दौंडच्या विसर्गामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होऊ शकते. तसंच वीर धरणातून नीरा नदीमध्ये जो सकाळी 23,185 क्युसेक विसर्ग होता त्यामध्ये वाढ करून परत 45,771 केला आणि आता दुपारी 1 वाजता 53,847 क्युसेकचा विसर्ग वीर धरणातून नीरा नदी पात्रात येतोय. म्हणजेच सध्याला आपल्या उजनीतून सोडलेलं पाणी म्हणजे सोडणारं पाणी 20,000 आणि 53,000 जवळपास 80,000च्या आसपास, बेरीज 73,000 होते. परंतु लोकलचं पाणी धरलं तर 80,000च्या आसपास विसर्ग आपल्या भीमा नदीमध्ये मिसळू शकतो. त्याचबरोबर नीरा बेसिनमध्ये असल्या धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये मोठा प्रमाणात पाऊस चालू आहे. त्यामध्ये गुंजोलीमधून 2,174,
नीरा देवधरमधून 7,810, भाटघरमधून 14,061 असा विसर्ग आणि वीर धरणातून 53,847 असा विसर्ग 4 धरणातून चालू असल्यामुळं वीर धरणातून जो विसर्ग चालू आहे त्यामध्ये आणखी वाढ होऊ शकते। नीरा नदी आणि भीमा नदीच्या पाणी पातळीमध्ये आणखी वाढ होऊ शकते। रात्रीत कदाचित यामध्ये वाढ होऊ शकते, त्यामुळे काळजी घेणं गरजेचं आहे। तर अशाच उजनीच्या ताज्या घडामोडीसाठी, ताज्या अपडेटसाठी आपल्या उजनी धरण अपडेट न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा। उजनी धरण अपडेटसाठी बेंबळेहून सिद्धेश्वर शिंदे, धन्यवाद।